नमस्कार. आतापर्यंत मी भरपूर वेळा तुमच्याशी नार्सिसिस्टिक लोकांबद्दल बोलले आहे. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की नार्सिसिस्टिक लोक अवतीभवती असले की कसं फील होतं तुम्हाला आणि बेसिकली तुम्हाला कशा प्रकारचा त्रास होतो, ते तुमची एनर्जी कशी सक करतात, ते तुम्हाला ड्रेन्ड फील करवतात, तुम्हाला गिल्टी फील करवतात. त्यांचा टार्गेट नेहमी असं असतं की तुमचं कसं चुकलेलं आहे. चूक त्यांची जरी असली तरी ते तुम्हाला चूक आहे असं दर्शवतात आणि तुमचा विश्वास पण बसतो त्यांच्यावर. हे खूपच कॉमन ट्रेट्स आहे नार्सिसिस्टिक लोकांचे आणि मी माझ्या आयुष्यात नार्सिसिस्टिक लोकांना खूप जवळून पाहिलेलं आहे. मला भरपूर त्रास झालेला आहे. मला शिकायला भरपूर काळ लागला आहे की नार्सिसिस्टिक लोकांना ओळखायचं कसं, त्यांच्याशी डील कसं करायचं आणि स्वतःला त्यांच्यापासून सेफ कसं ठेवायचं हे शिकण्यामध्ये माझे भरपूर वर्ष मी घालवलेले आहेत. वाया गेले मी असं म्हणणार नाही, कारण मला शिकायला मिळालं त्यातनं भरपूर आणि हे कळलं की अशा लोकांना दूर कसं ठेवायचं. सो बेसिकली नार्सिसिस्टिक लोकांशी तुम्हाला जर डील करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळणं नितांत गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या बाउंडरीज सेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांचे जे पॉवर गेम्स आहेत ते समजून घेण्याची गरज आहे. तुम्हाला ते पॉवर गेम्स कसे फेल करायचे ह्याच्या टेक्निक्स तुम्हाला माहिती पाहिजे, कारण नार्सिसिस्टिक लोकांना तुमच्या ट्रिगर पॉईंट्स बरोबर माहिती असतात, त्यांना तुमचे वीक पॉईंट्स माहिती असतात. ते खूप स्मार्ट असतात आणि नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा पण एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणते की तुम्हाला सायकोलॉजिस्टची गरज आहे, तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे, तर लक्षात ठेवा काउन्सिलर्सचा हा अभ्यास आहे की जे पण लोक त्यांच्याकडे येतात ते स्वतः कधीच आजारी नसतात, तर आजारी लोक त्यांना इतका त्रास देतात की त्यांना शेवटी थेरपिस्टकडे जावं लागतं. सो नार्सिसिस्टिक पर्सन नेव्हर कम्स टू द सायकोलॉजिस्ट ऑर द काउन्सिलर. सो रिमेंबर म्हणजे तुम्ही त्या नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीचे शिकार आहात. असं खूप याची शक्यता आपण नाकारू शकत नाही की आपल्या फॅमिलीमधले लोक नार्सिसिस्टिक असू शकतात. आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा सासरचे लोक कोणीही नार्सिसिस्टिक असू शकतं. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण त्यांच्यापासून वाचायचं असेल तर त्याचे विविध उपाय आहेत. सगळ्यात पहिले तर बाउंड्रीज सेट करणं. आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट, पण बाउंड्रीज सेट करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या विचारांना खत पाणी न घालणं. म्हणजे ते जेव्हा तुम्हाला ब्लेम करायला येतात, त्यांचे पॉवर गेम्स ट्रीट करायला येतात, तेव्हा तुम्ही त्यांना फेल करणं. ह्या व्यतिरिक्त नार्सिसिस्टिक लोकांशी डील करण्याचा दुसरा कुठलाही उपाय नाहीये. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उपाय हा आहे की तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातनं काढू शकता, पण जर ती नात्यातली व्यक्ती असेल तर तुम्हाला बाउंड्रीज सेट करणं हेच गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर मी आहे. मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.